नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्टिंग अँड लीडिंग हा घटक शिकत आहोत. या 4थ्या चॅप्टरमध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन आणि नेचर ऑफ डायरेक्टिंग, एलिमेंट ऑफ डायरेक्टिंग हे घटक आपण पाहिले आहेत. यापुढे आपण तोच भाग म्हणजेच त्याच्यातील पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोत. तर आज शिकतोय आपण प्रिन्सिपल ऑफ डायरेक्टिंग. प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्टिंग हे मार्गदर्शनाचे तत्व आपण आज शिकणार आहोत. तर यातला पहिला घटक आहे मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. यामध्ये one of the main principles of the directing is the contribution of individuals. Management should adopt such a directing policies and the motivate of the employees to contribute their maximum potential for the attention of organizational goals. की मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन काय आहे. तर बघा, डायरेक्टिंग करत असताना आपण एक मॅनेजमेंट करते आहोत. या उद्देशातून आपल्याला ते मॅनेजमेंट करायचं आहे आणि सर्वात जास्त कॉन्ट्रीब्यूट कोणाला करावं लागतं तर स्वतःला करावं लागतं. म्हणून काय आहे, हा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशनचा भाग आहे. यामुळं काय होतं की इतरांना आपल्यापासून प्रेरणा मिळत असते की अगोदर करतात नंतर सांगतात, या पद्धतीनं. म्हणून हा तत्वाचा भाग आहे. दुसरा आहे हार्मोनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. समटाइम्स देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टिव्ह. कधी कधी असं होतं की व्यवसायाचे उद्दिष्ट वेगळं असतात आणि वैयक्तिक लीडरशिपचे उद्दिष्टसुद्धा वेगळे असू शकतात. परंतु आपल्याला साधायचं काय आहे तर कॉमन गोल साधायचा आहे, त्या बिझनेसचा गोल साधायचा आहे. तेव्हा फॉर एक्झाम्पल द ऑर्गनायझेशन वॉन्ट प्रॉफिट इन्क्रीज अँड रिटेन इट्स मेजर शेअर्स. बरोबर आहे. आणि कधीकधी काय असतं, द एम्प्लॉईज मे प्रिसिव्ह दॅट दे शूड गेट अ मेजर शेअर ॲज अ बोनस. की कधीकधी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की व्यवसायात काय होतं की प्रॉफिट वाढवण्यासाठी आपण काय करतो, शेअर डिस्ट्रीब्यूट करत असतो. परंतु वैयक्तिक मत काय होतं कधीकधी की आपल्याला प्रॉफिट वाढवायचं असेल तर कामगारांचा उत्साह वाढवला पाहिजे. आणि कामगारांचा उत्साह फक्त एकाच पद्धतीने वाढतं की त्यांना बोनसमध्ये हे शेअर्स जर दिले तर. या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्हमध्ये तफावत दिसून येते. तेव्हा आपणास योग्य निर्णय घ्यावे लागतील. देन थर्ड आहे युनिटी ऑफ कमांड. द प्रिन्सिपल स्टेट्स the subordinate should receive instruction from only one supervisor at a one time. तुम्हाला शब्द वाचल्याबरोबर लगेच लक्षात आला असेल, युनिटी ऑफ कमांड म्हणजे वरिष्ठांनी सांगितलेलं तेच खालच्या लोकांनी किंवा कनिष्ठ लोकांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे किंवा तशाच प्रकारची भाषा किंवा तेच वाक्य बोलले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा 4 कोटीचा नफा असेल तर सर्वांनी काय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, 4च कोटीचा ठेवला पाहिजे. म्हणून युनिटी ऑफ कमांड असलं पाहिजे. आणि युनिटी ऑफ कमांड असल्यामुळेच काय होते, त्या व्यवसाय संघटनेची एकता दिसून येते. आणि ही एकता दिसून आल्यामुळेच कामातील तो एकजूटपणा हा आपल्या यशाचं कारण बनत असतात. याचबरोबर पुढचा घटक आहे
ॲप्रोप्रिएट डायरेक्शन टेक्निक. यामध्ये असं सांगता येईल, अमॉंग द प्रिन्सिपल ऑफ डायरेक्टिंग दिस वन स्टेट ॲप्रोप्रिएट डायरेक्शन टेक्निक शुड बी यूज, सुपरवाइज, लीड, कम्युनिकेट अँड मोटिवेट. काय आहे तर या प्रिन्सिपल तत्वाच्या पलीकडे जाऊन कधी कधी अशा टेक्निकचा सुद्धा वापर करावा लागतो. हे काय आहे टेक्निक तर सुपरवाइज करत असताना, एखाद्या कामाबद्दल लीड करत असताना किंवा कम्युनिकेशन करत असताना द एम्प्लॉई बेस ऑन देअर नीड्स. काय आहे की एम्प्लॉई बेस असला पाहिजे, त्यांच्या गरजेनुसार असला पाहिजे, त्यांची गरज पूर्तता करणारी असला पाहिजे. मग याचासुद्धा भावनिक विचार करावा लागतो आणि भावनिक विचार आपल्या तत्वामध्ये नसतो. तरीसुद्धा आपण कधीकधी त्यांची कॅपेबिलिटी, ॲटिट्यूड, सिच्युएशन आणि नीड्स या घटकांकडं लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच ॲप्रोप्रिएट ऑफ डायरेक्शन टेक्निक असं म्हणता येईल. आपल्याला ॲप्रोप्रिएट करावं लागेल. या पद्धतीनं हे आपण प्रिन्सिपल पाहत आहोत. यानंतरचा 5th घटक आहे मॅनेजरियल कम्युनिकेशन. तर मॅनेजरियल कम्युनिकेशन काय आहे हो तर यामध्ये कम्युनिकेशन करत असताना विविध घटकांचा समन्वय साधावा लागतो. मग डायरेक्टिंग करत असताना केवळ आपल्याकडे एकच डिपार्टमेंट आहे का हो? नाही. परचेस आहे, सेल्स आहे, ॲडव्हर्टाईज आहे, फायनान्सिंग डिपार्ट आहे. तर या सर्वांना समन्वय साधावा लागतो, कम्युनिकेट करा. मग हे कम्युनिकेशनसुद्धा काय आहे? एक तत्व आहे. आणि कम्युनिकेशन केल्याशिवाय प्रभावी डायरेक्शन होऊ शकत नाही. पुढचा घटक आहे यूज ऑफ इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. विदिन एव्हरी फॉर्मल ऑर्गनायझेशन there exists an informal group of organization. The manager should identify those group and use them communicate information. काय केलं पाहिजे? बघा, प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये समूहाला विशेष स्थान आहे आणि या समूहासोबत राहत असताना त्या समूहाची विशिष्ट ओळख असते. म्हणजे कामगार वर्ग, विशिष्ट धर्माचे लोक, बरोबर आहे. या पद्धतीने त्यांच्या भावना जपल्या पाहिजेत आणि त्यांच्यासोबत कम्युनिकेट करत असताना देअर शुड बी अ फ्री फ्लो of information among the seniors and subordinates. असं असलं पाहिजे. नाहीतर हे कामगार वर्ग आहे, कनिष्ठ वर्ग आहे, यांच्यासोबत काय शेअर करायचे असं म्हणता येणार नाही. म्हणून काय होतं, कधी कधी इन्फॉर्मलसुद्धा वागावं लागतं. पुढचा घटक आहे लीडरशिप. की मॅनेजर्स should possess a good leadership quality to influence their subordinate and make them work coordinating to their wish. It is one of the important principle of directing. What the manager should possess a good leadership quality. काय केलं पाहिजे की गुड लीडरशिप क्वालिटी असल्याशिवाय आपण त्या समूहाचं नेतृत्व करू शकत नाही. मग त्यासाठी कुठले तत्व पाळावे लागतात
तर चांगल्याच पद्धतीनं आणि योग्य प्रभावी पद्धतीनंच बोलावं लागतं, अन्यथा लीडर म्हणून आपण स्वीकार करत नाहीत. याबरोबर शेवटचा घटक आहे फॉलो थ्रू. खूप चांगल्या पद्धतीनं डायरेक्शन केलेलं आहे, परंतु जर त्याचा फॉलोअपच होत नसेल तर उपयोग आहे का? नाही. मग वेगळ्या भाषेत असं म्हणता येईल, ॲज पर द प्रिन्सिपल्स मॅनेजर्स आर रिक्वायर्ड टू मॉनिटर द एक्सटेंट टू विच पॉलिसीज, प्रोसिजर अँड इन्स्ट्रक्शन आर फॉलोड बाय सबऑर्डिनेट. जे काही प्लॅन, नियम किंवा सुधारणा त्यांनी दर्शवलेल्या असतात त्यांच्या सबऑर्डिनेटला त्या प्रत्यक्षपणे राबवाव्याच लागतात. तेव्हा काय होतं, या प्रकारे हे आपल्याला प्रिन्सिपल्स डायरेक्टिंग करत असताना राबवावे लागतात. आणि व्यक्तीचं कधी ऐकतात हो, जेव्हा तो व्यक्ती प्रभावी असेल. प्रभावी कधी असतो, त्याच्याकडं ज्ञान असल्यानंतर. ज्ञान कधी असतं तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असल्यानंतर. प्रत्यक्ष कामातून आणि शिकलेल्या गोष्टीतून तो आपलं ज्ञान बळकट करत असतो आणि या ज्ञानाच्या जोरावरच तो त्या व्यवसाय संघटनेचं चालन करत असतो. म्हणूनच जेव्हा डायरेक्शन करायचं असतं तेव्हा त्या तत्वांचं पालन करावं लागतं आणि तत्वांचं पालन केल्यामुळेच आपणास ही मॅनेजमेंटची गोल किंवा आपल्या ऑर्गनायझेशनची गोल पूर्ण करता येतात. आणि आपण शिकलो आहोत की डायरेक्शन करणं ही किमया केवळ प्रभावी व्यक्तिमत्व असणारेच लोक करू शकतात. मग प्रभावी व्यक्तिमत्व कोणाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये लीडिंग करण्याची ताकद आहे, पुढे येऊन विचार मांडण्याची ताकद आहे, जबाबदारी घेण्याची ताकद आहे, इतरांना योग्य न्याय देण्याची ती कुवत आहे आणि स्वतः हार्डवर्क करण्याची ती कॅपॅसिटी आहे. तेव्हा तुम्ही कॉमर्सचे मुलं आहात, तुम्हीसुद्धा मार्केटमध्ये आता नियोजनकर्ते म्हणूनच बाहेर पडणार आहात. मग त्यावेळी तुमच्याकडून सुद्धा अशाच आशा बाळगल्या जातात की येणारा कॅन्डिडेट जो तुम्ही आहात तो कसा असला पाहिजे, गुणी असला पाहिजे. तुमच्याकडे ते कॉमर्समध्ये शिकलेले गुण असले पाहिजेत, ती लीडरशिप असली पाहिजे, ती कंट्रोलिंग करण्याची ताकद असली पाहिजे. मग या प्रिन्सिपलचा तुम्हीसुद्धा जीवनामध्ये उपयोग करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.